नमस्कार. परखड मतमध्ये आपलं स्वागत. आरक्षणाविषयीच्या ताज्या बातम्या आणि त्यांचं अॅनालिसिस हे परखड मतचं काम. तर 2 बातम्या महत्त्वाच्या. एक म्हणजे 27 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार. दुसरं म्हणजे जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत जे सरसंघचालक आहेत, त्यांनी एक विधान आरक्षणाविषयीचं केलं. या 2 गोष्टी आणि तदानुषंगिक मुद्दे हा आजच्या माझ्या या भाषणाचा मूळ गाभा. तर आधी मराठा आरक्षणाविषयी 27 तारखेला जी सुनावणी आता लागलेली आहे, ही सुनावणी घटनापीठाकडे लागलेली नाही. 5 न्यायमूर्ती किंवा अधिकच्या न्यायमूर्तींच्या घटनापीठाचं गठन अजून झालेलं नाही. हा जो अर्ज आहे, हा अर्ज दिनांक 9 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या आदेशाच्या विरुद्ध की तो आदेश खारिज व्हावा, तो आदेश रद्द व्हावा यासाठी केलेला हा अर्ज आहे. आणि हा अर्ज सुनावणीसाठी जाईल. तो त्याच 3 न्यायमूर्तींच्या पीठापुढे जाईल, ज्यांनी आरक्षणाचा आदेश आरक्षण स्थगितीचा आदेश दिनांक 9 सप्टेंबरला दिला होता. So this is not a new chapter in the Maratha reservation matter. हा मराठा आरक्षणाच्या प्रकरणातला एक नवीन अध्याय आहे, अशातला काही प्रकार नाही. हा अर्ज जो आहे, हा अर्ज फक्त स्थगनादेश रद्द करावा एवढ्यापुरता सीमित आहे आणि तो घटनापीठाकडे गेला नाही याच्याविषयी एवढंच पुरे. दुसरं, जे सरसंघचालकांनी वक्तव्य केलं आरक्षणाविषयी, ते वक्तव्य त्यांनी तसं करणं हेच एक मुळात हीच एक बातमी आहे. कारण ह्याच्या आधी सरसंघचालकांनी जेव्हा आरक्षण या विषयावर भाष्य केलं होतं, तेव्हा बरेच वादंग झाले होते. तो विषय मिटला. आता नव्याने आरक्षण पुन्हा चर्चेला येईल कदाचित, असं हे या त्यांच्या स्टेटमेंटवरून वाटतं, की आता आरक्षण या विषयावर सामाजिक समरसता मंच का अशा कुठल्या व्यासपीठावरून बोलताना त्यांनी हे भाष्य केलं. The further perspective regarding reservation will be in the form of maintenance of social amity. तर ह्या दृष्टीने आरक्षणाचा विचार करताना महाराष्ट्रातल्या विशेष परिस्थितीचा थोडक्यात आढावा 9 सप्टेंबर रोजी स्थगनादेश आला. त्याच्यानंतर 22 सप्टेंबरला एक मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये मराठा समाजातील तरुण व विद्यार्थी यांना दिलासा देण्यासाठी काही त्यांनी निर्णय घेतले होते. त्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठीची जी कागदोपत्री तरतूद करण्यात आली, ती 10 ऑक्टोबरला करण्यात आली. मला वाटते 11 ऑक्टोबरला परीक्षा होती. 10 ऑक्टोबरला ही तरतूद करण्यात आली आणि 11 ऑक्टोबरची एमपीएससीची परीक्षा तहकूब करण्यात आली. म्हणजे 3 ठळक घटना. 9 सप्टेंबर रोजी स्थगनादेश, 22 सप्टेंबर रोजी मराठा समाजातील विद्यार्थी व तरुणांना दिलासा देण्यासाठी मंत्रिमंडळ गटाने घेतलेल्या निर्णयाचे जाहीर होणं आणि त्याच्यानंतर जवळपास 3 आठवड्यांनी म्हणजे 10 ऑक्टोबरला त्याच्याविषयी कागदोपत्री काही हालचाल होणं. ह्याच्या बरोबरीने हळूहळू एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलावी आणि मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला होता की एसईबीसी प्रवर्गाचा समावेश ईडब्ल्यूएस मध्ये व्हावा आणि ईडब्ल्यूएस ला एसईबीसीच्या समकक्ष सवलती मिळाव्यात, हा निर्णय फिरवण्यात आला. सगळ्यात महत्वाचा जो निर्णय होता आणि त्याच्यामुळं अजूनही हे संदिग्धता आहे याच्याविषयी की मराठा प्रवर्गातील विद्यार्थी व मराठा प्रवर्गातील परीक्षार्थी यांचं समायोजन ईडब्ल्यूएस मध्ये सरकार करणार नाही असं चक्रदर्शनी सध्या तरी दिसतंय. आणि तो निर्णय फिरवला याचं कारण असं होतं की त्या निर्णयामागे जो विचार होता की स्थगनादेश कदाचित आणखी 1 वर्ष तरी कमीत कमी अंमलात राहील. आता त्याच्या विपरीत अशा काही लावून बसलेत लोक. तर ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. 27 तारखेला त्याच्यावर काय पुढील प्रक्रिया व्हायची ती होईल. आणि
आता इथून पुढं एमपीएससीच्या ज्या 3 महत्वाच्या परीक्षा होत्या त्या एमपीएससीच्या तिन्ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्यात आणि या पार्श्वभूमीवर की आता 27 तारखेला येऊ घातलेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालय काय करेल ते एक वेगळा मुद्दा. आता महाराष्ट्रातील आरक्षणाची चर्चा जी चालू आहे, या महाराष्ट्रातील आरक्षणाच्या चर्चेमधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा की मराठा प्रवर्गाचा समावेश त्यांना वेगळा प्रवर्ग देता येऊ शकतो का? महाराष्ट्रातली युनिक परिस्थिती अशी आहे की जे इतर सर्व राज्यांमध्ये जे काय क्लासिफिकेशन आहे, द कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन प्रोव्हाइडेड इन आर्टिकल 16(4) अनुच्छेद 16 कलम 4 मध्ये जे आरक्षण नोकरीमध्ये होतं लागू केलेलं मूळ संविधानामध्ये, ते आरक्षण केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी होतं. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी संविधानाच्या इतर चॅप्टर्स मध्ये, इतर प्रकरणांमध्ये मतदारसंघ आरक्षित ठेवले होते. ते आरक्षणाचा तो गाभा, संविधानातील आरक्षणाचा गाभा म्हणजे मतदारसंघ राखीव ठेवणं. त्याच्यानंतर रोजगारामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना त्यांचा हक्क जो आहे तो सरकारी कामकाजाच्या एफिशियन्सीवर, कार्यक्षमतेवर परिणाम न होता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना समाविष्ट करून घ्यावे सरकारी सेवेत, हा एक दंडक. आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्य कसे चालावे, याविषयी आदर्श राज्य कसे चालावे याविषयीचे नियम, ह्या 3 ठिकाणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती फक्त आणि फक्त या 2 प्रवर्गांना आरक्षण देण्यात आलं होतं. मंडल कमिशन लागू होण्याच्या आसपास महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यांमध्ये याच्या आधीच इतर मागासवर्गीयांना सुद्धा आरक्षण देऊ करण्यात आलं होतं. मंडल आयोगाने रेकमेंडेशन दिलं की इतर मागासवर्गीयांना सुद्धा, ज्यांना कॉन्स्टिट्यूशन मध्ये सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असं म्हणतात, की सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय जो प्रवर्ग आहे त्यांना सुद्धा आरक्षण देता येतं, असं इंदिरा साहनीच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने ठरवलं. तर झाले मूळ 3 प्रवर्ग. महाराष्ट्रामध्ये ह्याच्या विपरीत एक स्पेशल बॅकवर्ड क्लासेस असा एक वर्ग होता ज्यामध्ये 7 जातींचा समावेश आहे आणि या 7 जाती त्यांच्या प्रवर्गातून काढून त्यांना वेगळी तरतूद 2% करण्यात आली होती. 2% शिक्षणात आणि नोकरीमध्ये करण्यात आलेली तरतूद मुंबई हायकोर्टाने त्याला स्थगिती दिली आणि त्याच्यानंतर 1995 का 96 मध्ये कधी, आणि त्याच्यानंतर सन 2006 मध्ये जो शैक्षणिक आरक्षणाचा कायदा आला आणि जो 2001 मध्ये जो नोकरीमधील आरक्षणाचा कायदा आला, या 2 तरतुदींन्वये, या 2 कायद्यान्वये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, ज्यामध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एसबीसी ह्यांची तरतूद करण्यात आली होती. 2001च्या रोजगार विषयक कायद्यामध्ये इतर मागास विशेष मागास प्रवर्गाला म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लासला 2% आरक्षण दिलं होतं. ते इन ड्यू कोर्स दॅट वॉज चॅलेंज दॅट हॅज बीन स्टेड अगेन्स्ट दॅट द मॅटर इज नाउ पेंडिंग बिफोर द सुप्रीम कोर्ट. म्हणजे आरक्षण, पदोन्नतीमध्ये आरक्षण हा जो विषय सध्या सर्वोच्च न्यायालयासमोर महाराष्ट्र राज्याचा प्रलंबित आहे, त्याच्यामध्ये ह्या 2% एक्स्ट्रा देणाऱ्या कायद्याबाबत 2001चा जो कायदा 2004 मध्ये संमत झाला, नोकरीमध्ये आरक्षण या विषयावरच्या कायद्याच्या वैधतेला आव्हान देण्यात आलं होतं. ते जे आव्हान होतं त्याच्याविषयी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी प्रलंबित आहे. ती कधीतरी ऑक्टोबरमध्ये लागेल असं आहे. असं असताना जेव्हा विशेष मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि हे 4 प्रवर्ग असताना महाराष्ट्र राज्याने एक वेगळा नवीन प्रवर्ग काढला, ज्याचं नाव ठेवलं शैक्षणिक व सामाजिकरित्या मागासवर्गीय.
आणि त्या प्रवर्गामध्ये केवळ मराठा जातीचा समावेश करून त्यांना 16% आरक्षण देण्यात आलं होतं. हायकोर्टाने ते आरक्षण 13% आणि 12% केलं. आता असं की मनोभूमिका आता समाजाची अशी तयार होत चाललेली आहे की कदाचित हे जे आरक्षण विशेष प्रवर्ग करून दिलेलं आहे, त्या आरक्षणाचा समावेश अस्तित्वात असलेल्या इतर मागासवर्गीयांच्या 19% मध्ये करावा लागेल, किंबहुना याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती का दिली? सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती यासाठी दिली की राज्य सरकारला एखाद्या जातीला मागासवर्गीय म्हणून त्यांची गणना व्हावी एखाद्या जातीचे, हे अधिकार आता राज्य सरकारना राहिलेले नाहीत. एक. दुसरं की 50% इंदिरा साहनी मधली जी मर्यादा आहे, त्या 50% मर्यादेचं उल्लंघन मराठा समाजाला 16% देऊन महाराष्ट्र राज्याने केलं. आणि सकृतदर्शनी कुठं विशेष व एक्सेप्शनल अँड एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस नाहीत, असं सुप्रीम कोर्टाने त्यांच्या त्या 22 पानी जो स्थगितीचा आदेश आहे त्याच्यामध्ये असं भाष्य केलंय. तर चर्चेचा मुद्दा असा होतो की मराठा प्रवर्गाला, एकट्या मराठा जातीला 12%, 13%, 16% जे काय ते, आणि इतर सर्व इतर मागासवर्गीयांना मिळून 19%, हे गणित काय न जमण्यासारखं एक. दुसरं असं की राज्याला एखादा नवीन प्रवर्ग तयार करण्याची अनुमती आहे का? हा सुद्धा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीसाठी येईल. आणि त्या दृष्टीने हे महत्वाचं आता विचार करणं की 2-3 विधानांविषयी फार थोडक्यात बोलतो. एक म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी असं सांगितलं की आता मराठा समाजाने इतर मागासवर्गीयांमधून आरक्षण मागून नाही ते प्रकरण उद्भवेल असं करू नये. प्रकाश शेंडगे नावाचे जे नेते आहेत, जे म्हणे धनगर समाजाचे नेते आहेत, पण त्यांनी इतर मागासवर्गीयांसाठी म्हणून बोलताना असं सांगितलं की आमच्या ताटातलं आरक्षण घेऊ नका, आमच्या ताटातून मराठा समाजाला देऊ नका. आणि तिसरं स्टेटमेंट फार महत्वाचं, उदयनराजे भोसले जे आहेत, जे भाजपचे खासदार आहेत, त्यांनी एक विधान असं केलं की जर मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर एकंदरीत जातीनिहाय आरक्षणच रद्द करा. हे महत्वाचे 3 विधान अशासाठी आहेत की मराठा समाज जो खुल्या प्रवर्गातून त्यांना त्यांच्या आरक्षणाची तरतूद केल्या गेली होती, आता एक असा सूर निघतोय की खुल्या प्रवर्गातून हे अशक्य आहे आता आरक्षण मिळणं. आरक्षण जर मिळावं तर इतर मागासवर्गीय प्रवर्गातून मिळावं आणि ते 50%च्या मर्यादेतच मिळावं. तर संघर्ष जो होईल तो संघर्ष इतर मागासवर्गीय आणि मराठा समाज यांच्यामध्ये कदाचित संघर्ष होऊ शकतो. आणि हा संघर्ष कुठल्या रूपाने बाहेर येईल हे सध्या तरी न सांगता येण्यासारखी गोष्ट आहे. पण एक गोष्ट पक्की की आता अतिशय मोकळेपणाने, अतिशय ओपनली आणि कुठला आडपडदा न ठेवता आता काही मराठा लोक मागणी करायला लागलेत की आमचा समावेश तात्पुरता का होईना इतर मागास प्रवर्गात करावा. जसं ईडब्ल्यूएस मध्ये तात्पुरतं पेंडिंग हिअरिंग अँड फायनल डिस्पोजल ऑफ द मॅटर चॅलेंजिंग द रिझर्वेशन ची तरतूद करण्यात आली होती सरकारतर्फे धोरण म्हणून, जी तरतूद प्रत्यक्षात आलेली नाही. त्या तरतुदीनुसार जे ईडब्ल्यूएसचा आरक्षणाचा लाभ मराठा विद्यार्थ्यांना मिळणार होता, मराठा परीक्षार्थ्यांना मिळणार होता, तसं तात्पुरतं ओबीसी मधून आम्हाला टाकून, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आम्हाला टाकून आम्हाला आरक्षण द्या, मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत, अशी एक मागणी आहे. कितपत रास्त, कितपत योग्य, कितपत अयोग्य हा एक वेगळा विषय. पण विचार त्या दृष्टीने चालू आहे. आणि विचार त्या दृष्टीने चालू आहे म्हणजे समाजात कुठेतरी ही एक अशी मागणी होत चाललेली असेल की आम्हाला इतर मागासवर्गीयांमधून आरक्षण द्यावे. एक फार मोठा
वर्ग, ज्या वर्गाचा आवाज दबलेला आहे, हे धिस आय एम सेइंग रिपीटेडली, की जे लोक बोलतात ते लोक समाजाचे प्रतिनिधी असतातच असं नाही. कारण आज ओपनचा कोणीही प्रतिनिधी कुठेही बोलायला नाहीये. जे चर्चा आरक्षणाविषयीच्या ज्या चर्चा होतात त्या चर्चांमध्ये खुल्या प्रवर्गातर्फे बोलणारं कोणालाही इन्व्हाइट केला जात नाही. खुल्या प्रवर्गातर्फे तिथं भूमिका मांडणारा कोणी नाहीये. तर तिथं भूमिका मांडणारे लोक कोण? तर मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते एक, काही कायदेशीर जाणकार आणि ओबीसी समाजाचे प्रतिनिधी. ॲज इफ अदर्स डू नॉट हॅव अ स्टेक इन द मॅटर. खुल्या प्रवर्गाचा ह्यामध्ये काहीही समावेश नाही या चर्चांमध्ये, कारण खुल्या प्रवर्गाला कोणी वाली नाही. पण ह्या ही जी बाब आहे की खुल्या प्रवर्गातून कदाचित मराठा आरक्षण देऊ करता येणार नाही. कदाचित मंडल आयोग, कदाचित इंदिरा सहानीचा 50% आक्षेप किंवा 50% मर्यादेचं उल्लंघन नाही करता येणार हे सुप्रीम कोर्ट म्हणेल. एक दुसरं असं की एक वेगळा प्रवर्ग करण्याची राज्याची लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स नाहीये, हे आता कुठंतरी समाज मनात रुजू लागलेलं आहे. आणि ह्याच्यामुळं येणाऱ्या दिवसांमध्ये मराठा समाजाचं जे काय व्हॉट एव्हर डिमांड्स दे हॅव बीन मेकिंग रिगार्डिंग रिझर्वेशन, how that is molded, how public opinion is molded so as to suit the interest of all the categories best. म्हणजे खुल्या प्रवर्गाला संधीचा संकोच होऊ नये, 50% मर्यादेचं उल्लंघन होऊ नये आणि इतर मागासवर्गीयांना त्यांच्या शब्दांमध्ये म्हणजे त्यांच्या ताटातलं काढून मराठा प्रवर्गाला आरक्षण देता येऊ नये. या सगळ्या गोष्टींचा सुवर्णमध्य कसा गाठावा, ह्या सगळ्या seemingly irreconcilable factors are working, are at play currently. Supreme Court is seized of the matter currently, whether the stay granted to the Maratha reservation in academical, in educational purposes for the year 2021, and otherwise there shall be no recruitment based on Maratha reservation. स्थगनादेशाचा अर्थ असा की इतपर शैक्षणिक प्रवेश सन 2020-21 मध्ये मराठा आरक्षणाचा अवलंब करून करण्यात येऊ नये आणि नोकरीविषयी किंवा पदभरतीविषयी असं की कुठलीही पदभरती किंवा नोकरी मराठा आरक्षणाचा अवलंब करून देण्यात येऊ नये, कुठलंही नियुक्त पत्र निर्गमित करण्यात येऊ नये असा त्या आदेशाचा अर्थ. आता ह्या सगळ्यामध्ये राज्य सरकारने गेल्या 1 महिन्यापेक्षा जास्ती काळ झालाय, अजूनही कुठले ठोस निर्णय घेतलेले नाही, त्याविषयी धोरणाची स्पष्टता नाहीये आणि याच्याविषयी जे काय चालढकल चालू आहे, ही चालढकल केवळ आणि केवळ सरकारला सध्या कोविडची परिस्थिती आहे, अराजक असल्यासारखं आहे कोविडचं. आसमानी संकट आहे, भयंकर पाऊस झालेला आहे आणि खूपसे डिपार्टमेंट सरकारचे जे आहेत ते ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि त्याच्यामुळं पदभरती किंवा प्रवेश प्रक्रिया हे जे काय रखडलेलं आहे, या सगळ्यांमधून मार्ग काढायसाठी कसं तरी करून टाळाटाळ. आता एक तर निश्चित की कदाचित सरकार वाट बघेल की 27 तारखेला मराठा आरक्षणाच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये काय होणार. पण एकंदरीत जी काही परिस्थिती आहे सध्या, ही या परिस्थितीतून पुढे कशी वाट काढणार आणि ह्याच्यामध्ये जे व्हेरिएबल्स आहेत, ह्याच्यामध्ये जे वेगवेगळे अशा गोष्टींचं हे संमिश्रण आहे की ह्यातून वाट काढणं, ह्यातून सर्वांना समाधान मिळेल असा एक तोडगा काढणं, हे अतिशय चाणाक्ष आणि बुद्धिमान लोकांचं काम आहे. आणि महाराष्ट्राला आता सध्या गरज आहे की जे सरसंघचालकांनी सांगितलं, सामाजिक समरसता राहावी, कोणीही असे वागू नये की ज्यामुळं समाज स्वास्थ्य बिघडतंय. त्यासाठी सर्वांनी साकल्याने विचार करणं जरुरी आहे. आपण हे ऐकून घेतलं. धन्यवाद.
मी ॲडव्होकेट श्रीराम चौधरी. मी खाली लिंकमध्ये माझा मेल आयडी दिलेला आहे. आय एम अ प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट. कोणाला काही सल्ला विचारायचा असेल किंवा कोणाला काही इतर मदत पाहिजे असेल, तर त्याविषयी जरूर मला विचारावं. आय ट्राय टू आन्सर ॲज मेनी क्वेरीज ऑन माय YouTube कमेंट्स आणि मेल आल्यावर मी निश्चित उत्तर देणार आहे. तर पक्कं कोणाला माझ्याकडून इतर काही मदत पाहिजे असेल किंवा कोणाला काही क्वेरी असेल, तर पीपल आर वेलकम टू पोस्ट देअर क्वेरीज टू मी on the email ID that I have provided below my YouTube link. I thank you very much. I am Advocate Shriram Chaudhary for Parkad Mat. धन्यवाद.